तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण साडीपासून फॅन्सी ड्रेस कसा शिलाई करायचा तेच बघणार आहोत। 4 मीटर लाइनिंग घेतलेला आहे, बट ह्या ड्रेससाठी आपल्याला फक्त 2 मीटर लाइनिंगचा कपडा पाहिजे। तर अशी ही घडी घालून घ्यायची, जेवढी आपल्याला उंची पाहिजे त्यानुसार मी इथं फोल्ड करून घेतलेला आहे, कारण मी एकाच वेळेस 4 मीटर कपडा घेऊन आलेली होती। तर इथं पहा 4 घड्या आपण घालून घ्यायच्या आहेत। तर पहिल्यांदा आपण लाइनिंगच्या कपड्यावरतीच टॉपची कटिंग करणार आहोत। तर पुढचा आणि पाठीमागचा दोन्ही पीसेस आपण एकाच टाइमला कट करणार आहोत। तर इथं पहा की उंची मी मोजून घेतलेली आहे, उंची किती पाहिजे तेवढी मोजून घ्यायची। तर इथं मी 42 उंची मोजून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं 1 इंच ॲड करायचं, म्हणजे 43 उंची इथं आहे। तर शोल्डर आहे 14, त्याचा निम्मा 7 येतो, तर 7 वरती टिक मार्क करायची आहे। बंद घडीची बाजू माझ्याकडल्या साईडला आहे आणि खुली बाजू पुढच्या साईडला आहे। तर इथं पहा मी वरून 7 इंच शोल्डर घेतला आणि खालीही मुंडा 7 इंच घेतलेला आहे। जेवढा आपण शोल्डर घेतो तेवढाच मुंडा घ्यायचा आहे। छाती किती आहे त्याचा चौथा घ्यायचा। तर इथं चौथा 10 येतो, 40 छाती आहे तर त्याचा चौथा 10 वरती मी टिक मार्क केलेला आहे आणि 2 इंच एक्स्ट्राचं मार्जिनसाठी ठेवलेलं आहे। तर अशी ही लाईन ओढून घ्यायची आहे। इथं पहा खूप सोपी पद्धत आहे फ्रेंड्स। ह्या पद्धतीने जरी तुम्ही ड्रेस शिलाई केला तर अगदी परफेक्ट बसेल। आणि वरून आपण कमरेचं माप घ्यायचं, कंबर 15 इंचापर्यंत आपण मोजून घ्यायची आहे आणि कंबर किती आहे बघायचं। तर कंबर 36 आहे, तर 9 इंचावरती मी ते टिक मार्क केलेलं आहे। कमरेचा पण चौथा काढायचा, म्हणजे आपण इथं कमरेचा चौथा 9 येतो, 9 आणि 2 इंच एक्स्ट्राचं घेतलेलं आहे मार्जिनसाठी। अशी ही लाईन ओढून घ्यायची आहे। तुम्ही कितीही उंचीचा किंवा कितीही छाती असणारा ड्रेस शिलाई करत असाल तर पद्धत हीच राहील। ह्याच पद्धतीने सर्व मापे घ्या, म्हणजे प्रत्येक मापाचा असा चौथा काढून घ्यायचा आहे। आणि इथं बघा खालून मी जस्ट तिरकी लाईन ओढून घेतलेली आहे, म्हणजे जेवढा पन्ना आहे तो फुल आपण घ्यायचा आहे। तर इथं मी जेवढा कपड्याचा पन्ना आहे तो पूर्णपणे घेतलेला आहे। ज्या ठिकाणी आपण कंबर मोजून घेतली होती त्या ठिकाणी आडवी लाईन ओढून घेतलेली आहे आणि फिटिंग केल्यानंतर जरासा शेप देऊन घ्यायचा आहे तिथं। आणि वरती बघा शोल्डरच्या तिथे आपण आता गळा घेणार आहोत। तर गळा इथं मी 3.5 इंचावरती कट करून घेते। आज आपण फॅन्सी ड्रेस शिलाई करतो त्यासाठी 3.5 इंच रुंदीचा गळा घ्यावा लागेल। 12 इंच गळ्याची उंची मी इथं घेतलेली आहे। अशी ही लाईन आपण ओढून घ्यायची आणि आज आपण फी शेप असणारा गळा काढणार आहोत। तर करेक्ट तिरकी लाईन अशी ओढून घ्यायची आहे। स्केलनं मी हे बरोबर मोजून तिरकी लाईन ओढून घेते। हे बघा अशा पद्धतीने तिरकी लाईन ओढून घ्यायची। तर याच्यामध्ये दोन्ही पार्ट आहेत, पाठीमागचा आणि पुढचा। तर अर्धा इंच आपण असं हे एक्स्ट्राचं घ्यायचं आहे आणि वरून तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे। असं केल्याने काय होतं की काकेत फुगा येणं किंवा इथं काकेमध्ये बऱ्याच वेळा असं फुगल्यासारखं दिसतं, तसं काही होत नाही। त्यामुळे आपण ते अर्धा इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे। 1.5 इंचावरती आपण हे टिक मार्क करून 1.5 इंचावरती शेप करून घ्यायचा आहे। पुढच्या मुंड्याचा शेप नेहमी 1.25 इंचावरती घ्यायचा आणि पाठीमागचा 1.5 इंचावरती। दोन्ही पीसेस आहेत म्हणून इथं 1.5 इंचावरती घेतल्यानंतर आपण याच्यातला एक पीस सेपरेट करायचा आणि पुढचा गळा आणि जो पुढचा मुंड्याचा शेप आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे। तर हा पुढचा शेप समजण्यासाठी इथं मी फ्रंट बाजू म्हणून F लिहिलेला आहे। शोल्डरच्या तिथे गळा आहे त्या ठिकाणी अर्धा इंच मोजून घ्यायचं, अशी ही तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे। असं केल्याने आपला पुढचा गळा कितीही असू देत तो पडत नाही किंवा आपला ड्रेस फाकत नाही। तर हे बघा हे 1.5 इंच घेतलेला आहे मुंड्याचा इथला शेप। तर आता परफेक्ट तुम्हाला समजलं असेल, जर समजलं नसेल तर तुम्ही डबल व्हिडिओ बघू शकता आणि अशाच पद्धतीने ड्रेससुद्धा कटिंग करून बघा, परफेक्ट ड्रेस बसेल। युनिक पद्धतीचा ड्रेस आहे। आता मी हे कट करून घेते आणि विशेष म्हणजे आपण आज साडीपासून ड्रेस शिलाई करतोय, म्हणजे बऱ्याचदा असं होतं की साडी वापरून पुन्हा पुन्हा घालायला बोर होऊन जातं। त्यामुळे अशा पद्धतीचा आपण ड्रेस शिलाई केला तर त्या साडीचा चांगला वापर होऊ शकतोय। तर इथं पहा जो पाठीमागचा भाग आहे तो मी सेपरेट केलेला आहे आणि पुढचा फक्त सेपरेट ठेवलेला आहे। तर 1.25 इंचावरती मी आता इथं मुंडा मोजून घेतला आहे आणि तो तसा शेप देऊन घेतलेला आहे। तर तसाच तो कट करून घ्यायचा आहे आणि जो व्ही आकार होता तोही गळ्याचा शेप व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि नंतर पाठीमागचा गळा आहे तोही काढून घ्यायचा आहे। समजलं ना किती सिंपल पद्धत आहे। तर एकाच व्हिडिओमध्ये मी कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये ॲड करते। तर हे बघा पाठीमागचा पीस मी घेतलेला आहे।
तर गळा रुंदी 3.5 आहे तेवढीच घ्यायची. गळा खोली तुमच्या आवडीने तुम्ही घेऊ शकता. इथं मी 5 घेतलेली आहे आणि सिम्पली गोल गळा मी इथं काढून घेते. तर असा हा गोल शेप करायचा. आता आपण काय करायचं, जो साडीचा कपडा आहे तो ह्याच्यावरती पसरून आपण साडीचा कपडासुद्धा असा कट करून घ्यायचा आहे. तर इथं मी साडीच्या कपड्याच्या 2 घड्या घातलेल्या आहेत. पहिल्यांदा पाठीमागचा जो पोर्शन आहे तो कट करून घ्यायचा. व्यवस्थित साडी पसरवून घ्यायची आहे. इस्त्रीची गरज लागत असेल तर व्यवस्थित इस्त्री करून घ्या, म्हणजे त्याच्यावर घड्या वगैरे पडणार नाहीत. ड्रेस शिलाई करताना अगदी इझिली तुम्ही करू शकाल. मला प्रॅक्टिस आहे त्यामुळे मी इथे इस्त्री वगैरे केलेली नाही. व्यवस्थित तो साडीचा कपडा मी पसरवून घेतलेला आहे. तर इथे एक्स्ट्राचा शेप भेटत असेल तर घ्यायचा, म्हणजे साडीचा पन्ना जास्त असेल तर एक्स्ट्राचा कपडा इथे तुम्ही घेऊ शकता. किती असेल तेवढा घेऊ शकता. जर तुम्हाला हा साडीपासून ड्रेस शिलाई करायचा नसेल, तुम्ही कपडा घेऊन करत असाल तरीही करू शकता. अगदी तुम्ही बिगनर्स असाल तरीसुद्धा तुम्हाला ही पद्धत समजून जाईल, एवढ्या सोप्या पद्धतीने मी इथं दाखवत आहे. तर इथं बघा साडीच्या कपड्याच्या 2 घड्या घालून घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित साडी पसरवून घेतलेली आहे आणि पुढचा भाग आपण आता कट करतो आहे. तर इथं लक्ष देऊन पहा, जरा थोडीशी वेगळी पद्धत आहे. तर जो मुंड्याचा भाग आहे, म्हणजे मुंड्याचा जो शेप येतो आहे तो करेक्ट कपड्यावरती इकडच्या साईडला खुली बाजू आहे त्या साईडला पसरवून घ्यायचा आणि गळ्याच्या साईडला बघा जो घडी घातलेला जॉईंट कपडा आहे त्या ठिकाणी मी मोजून घेतलेला आहे. तर हा कपडा 9 इंच बसतो आहे. तुमच्या साडीचा पन्ना किती आहे किंवा तुम्ही जर कापड घेतलं तर त्या कापडाची रुंदी किती आहे त्यानुसार तुम्ही इथलं अंतर घेऊ शकता. तुमच्या आवडीने कितीही घेऊ शकता. 9 इंच घेतलं तरी चालतं किंवा जास्त अजून रुंद असेल तर जास्त घेतलं तरी चालेल. तर असं हे कट करून घ्यायचं आहे. वरती 9 इंच खाली 9 इंच असं हे एक्स्ट्राचं आपल्याला भेटलेलं आहे. तर बंद बाजूकडूनच आपण 9 इंच एक्स्ट्राचं सोडलेलं आहे फ्रेंड्स. तर हे बघा, हे काढल्यानंतर असा हा शेप त्याचा दिसेल. तर अशा पद्धतीचा शेप बनलेला आहे. मी तुम्हाला ओपन करूनसुद्धा दाखवते. तर इथं आपण कशी डिझाईन बनवून घेणार आहोत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. असं ह्या पुढच्या साईडला चुन्या पाडून घेणार आहोत आणि अशा पद्धतीचा आपला ड्रेस बनेल. तर व्ही शेपचा आपण गळा बनवलेला आहे, त्या ठिकाणी आपल्याला बॉर्डर जॉईन करायचे आहे. तर गळा आपला उंची किती आहे त्याची मोजून घ्यायची, म्हणजे 12 उंची आहे तर आपण एक्स्ट्राचं 1 इंच किंवा 1.5 इंच इथं घ्यायचं. तर इथं मी एक्स्ट्राचं 1.5 इंच घेतलेलं आहे आणि तसा मी कपडा कट करून घेते, म्हणजे 13.5 इंचाचा कपडा मी इथं कट करून घेतलेला आहे. 2 भाग कट करून घेतलेले आहेत, 13.5 आणि इथं बाहीला जर तुम्हाला पुढे लावायचं असेल तर तेही तुम्ही कट करून घेऊ शकता. तर मी बाहीसाठी पण कपडा अरेंज करून ठेवलेला आहे. आता आपल्याला बॉर्डर याच्यामध्ये लावायची आहे. व्ही गळा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बॉर्डर जॉईन करायची आहे. तर बॉर्डरची रुंदी बघायची किती आहे तेवढीच आपण इथं मोजून घ्यायची आहे. छोटी बॉर्डर असेल तर तेवढीच रुंदी मोजून घ्या. तुमच्या आवडीने तुम्ही छोटी मोठी कशी बॉर्डर इथे लावू शकता. तर इथं बॉर्डर 3.5 आहे तर मी असं हे मोजून घेते आणि खाली किती बॉर्डरची रुंदी आहे ती मोजून घ्यायची आणि तशीच तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे. बघायला थोडासा अवघड वाटत असेल हा ड्रेस, बट शिलाई करताना कटिंग करताना अगदी सोपा आहे हे बघा. आणि स्टिच केल्यानंतर याचा एक वेगळाच लुक येतो. म्हणजे तुम्ही शिलाई करून हा ड्रेस घातला तर कोणीसुद्धा म्हणणार नाही की हा ड्रेस तुम्ही शिलाई केला आहे. रेडीमेड ड्रेस असतो त्या पद्धतीचा याचा लुक येतो. तर आता बघा करेक्ट जी बॉर्डर आहे त्याची रुंदी मोजून घेऊन मी असं हे कट करून घेतलेलं आहे. तर त्याचा असा शेप बनेल. हाच भाग आपण साडीवरती ठेवायचा आणि साडीवरती तसंच कट करून घ्यायचं आहे. हे बघा, साडीचा कपडा आणि अस्तरचा कपडा दोन्ही कपडे आपण असे हे कट करून घेतलेले आहेत. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती अगदी सोप्या पद्धतीने ड्रेस शिलाई कसे करायचे, साड्या कशा शिलाई करायच्या ते तुम्हाला बघायला भेटेल आणि वेगवेगळ्या पद्धतीचे फॅन्सी ड्रेससुद्धा पुढे येणार आहेत. तर हे बघा, असं हे पुढच्या साईडला आपण प्लेट्स पाडून घ्यायच्या. इथं तुम्ही बॉलपिनसुद्धा लावून सेट करू शकता आणि जी बॉर्डर आपण घेतलेली आहे ती बघा अशी स्टिच करून घ्यायची, म्हणजे की अस्तरचा कपडा तेवढाच घ्यायचा आणि असं हे शिलाई करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि इथं मी प्लेट्स पाडून घेते. पहिल्यांदा आपण गळ्याचा भाग आहे तो असा प्लेट्स पाडून घ्यायचा आहे. इथं आपल्याला छोटे छोटे प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत आणि नंतर ह्या प्लेट्स व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत.
जर तुम्ही हे व्यवस्थित सेट करून घेतलं नाही तर याचा लुक अजिबात चांगला दिसत नाही. तर आता आपण बाही कट करून घेतो आहे. छाती किती आहे त्याच्यानुसारच बाहीसाठीचा कपडा घ्यायचा आहे. छाती 40 आहे, त्याचा चौथा 10 येतो. तर 10 इंचाचा कपडा इथं मी रुंदीचा मोजून घेतलेला आहे. बाहीची उंची किती पाहिजे त्यानुसार तुम्ही घ्या. तर इथं बघा 5 इंचवरती मी मोजून असा हा कपडा ठेवलेला आहे. इथं लाईन ओढून घेतलेली आहे कारण पफवाली म्हणजे फुग्याची बाही मी बनवते. खाली आपण 3 इंचाची हाईट कॅप घेतलेली आहे आणि अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे. आणि इथं बघा 1.5 इंचावरती एक टिक मार्क करून घेतली आहे आणि नंतर याचा निम्मा घेतलेला आहे. पूर्ण तिरकी लाईन आहे त्याचा निम्मा किती येतो तेवढा घेतला. वरती 5 इंचावरती टिक मार्क केलं आणि असा हा बॉक्स बनवून घेतलेला आहे. तर आता आपण वरून शेप बनवून घ्यायचा आहे. हे बघा, म्हणजे ज्यावेळेस आपण फुग्याची बाही बनवतो त्यावेळेस अशाच पद्धतीने त्याची कटिंग केली जाते. अगदी सोपी पद्धत आहे फ्रेंड्स. जरी बिगनर्स असाल तरीही तुम्हाला ही पद्धत खूप आवडेल. तर खालच्या साईडला मी इथं 6 इंचावरती टिक मार्क करते आणि 7 इंचावरती एक्स्ट्राचा 1 इंच मी कपडा घेतलेला आहे. अशी ही तिरकी लाईन ओढायची आणि आपली ही बाहीची कटिंग झालेली आहे आणि ही बाही आपण कट करून घ्यायची आहे. तर ज्या ठिकाणी 5 इंचावरती आपण लाईन ओढलेली आहे त्या ठिकाणी एक कट लावून घ्यायचा, म्हणजे की नंतर आपण त्याच्या छोट्या छोट्या चुन्या पाडताना ते व्यवस्थित आपल्याला दिसेल आणि इझी होऊन जाईल. तर 5 इंचाचा जो कपडा होता त्या ठिकाणी मी दोन्ही साईडला 2 अशा कट मारून घेतलेले आहेत. हे बघा, खालच्या साईडला सुद्धा बॉर्डर लावू शकतो. तर आता ज्या प्लेट्स आपण पाडून घेतलेल्या आहेत त्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या. तर ह्याला तुम्ही एक 20 मिनटं तरी इस्त्री करत राहा, म्हणजे काय होईल की ह्या प्लेट्स तशाच राहतील. अगदी कडक इस्त्री करून घ्यायची आहे. अशा जर प्लेट्स तुम्ही व्यवस्थित सेट करून घेतल्यात तर ह्या प्लेट्स कधीही जाणार नाहीत, अगदी व्यवस्थित बसतील. तर मी बऱ्याच वेळ झाले ह्या प्लेट्स सेट करून घेते. थोडंसं प्रोसेसिंग आहे हे, म्हणजे थोडासा जास्त टाईम लागतो, बट ड्रेसचा लुक सुपरब दिसतो आहे. तर आता ह्या प्लेट्स व्यवस्थित मी सेट करून घेतलेल्या आहेत. एक्स्ट्राचा जो कपडा आहे तोही मी व्यवस्थित इस्त्री करून घेते, म्हणजे शिलाई करताना आपल्याला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. जर नेहमी तुम्ही शिलाई करताना ज्या कपड्यावरती शिलाई करताय तो कपडा पहिल्यांदा इस्त्री करून घ्या, म्हणजे स्टिचिंग करण्याची प्रोसेस अगदी इझी होऊन जाईल. तर इथं पाहू शकता व्यवस्थित हे सेट झालेलं आहे. तरीसुद्धा मी पुन्हा पुन्हा त्याच्यावरून इस्त्री फिरून घेत होती कारण की मला हे परमनंटली सेट व्हायला हवं आहे असं वाटत होतं, म्हणून मी हे व्यवस्थित शिलाई करून घेतलेलं आहे. आणि बॉर्डरला मी आतल्या साईडने अस्तरचा कपडा लावलेला आहे, वरच्या साईडने बॉर्डर आहे. हे बघा, तर गळ्यावरती असं हे आपण शिलाई करून घ्यायचं आहे. उलट्या साईडने असं ठेवायचं आणि शिलाई करायचं आणि नंतर आपण ती बाजू म्हणजे सरळ करणार आहोत. तर अगदी सोपं आहे. चला मी पहिल्यांदा याच्यावरती शिलाई करून घेते, म्हणजे तुम्हाला परफेक्टच समजेल. हे बघा, अशा पद्धतीने होईल ते शिलाई केल्यानंतर. आणि हा जो खालचा प्लेट्स पाडलेला कपडा आहे तो त्याच्यावरती घ्यायचा आणि आपण ते शिलाई करून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने फोल्ड करून त्याच्यावरून शिलाई करून घ्यायचं आहे. सिम्पली एवढंच करायचं आहे. तर आपला हा ड्रेसचा पुढचा लुक आहे ना तो रेडी होऊन जाईल. हे बघा, शिलाई केल्यानंतर याचा लुक असा दिसेल. तर मी पहिल्यांदा जी बॉर्डर आहे ती अशी शिलाई करून घेतली एका साईडची. आता दुसऱ्या साईडची सुद्धा तशीच घेऊ आणि नंतर ती कशी जॉईंट करायची ते सुद्धा तुम्हाला मशीनवरती दाखवते. दोन्ही बॉर्डर जॉईंट करून घेतलेले आहेत, त्या सरळ करून घ्यायच्या. हे बघा अशा. आणि खालच्या साईडने दोन्ही बॉर्डर जुळलेल्या पाहिजेत, म्हणजे खालच्या साईडने जुळवून घ्यायच्या आणि वरच्या साईडने त्या पसरवून घ्यायच्या. आणि नंतर आपण हे बघा असं हे फोल्ड करायचं आणि शिलाई करून घ्यायचं आहे. एवढेच करायचं आहे. असं केलं की व्यवस्थित त्याचा लुक दिसतो. तुम्हाला जर ह्याच्यावरती लेस लावायची असेल तर तुम्ही लेससुद्धा लावू शकता. ग्रे किंवा रेड कलरची लेस जरी लावायची असेल तरी तुम्ही ती लावून घेऊ शकता. तर असा हा गळ्याचा शेप तयार होईल. तर आता आपण पाठीमागचा गळा कसा शिलाई करायचा ते पाहतोय. सिम्पली अस्तरचा कपडा ठेवलेला आहे आणि साध्या पद्धतीने आपण याचा गळा शिलाई करतोय. कॅनव्हास वगैरे काहीही लावलेलं नाही. गोल गळा सिम्पली शिलाई करून घेतला आणि असे हे छोटे छोटे कट मी लावून घेते. जर अस्तर जाड असेल तर तुम्ही अशा पद्धतीने शिलाई करू शकता, काही प्रॉब्लेम होत नाही. गळा व्यवस्थित बसेल. आणि आता तो सरळ करून घ्यायचा आहे. बघा, तर असं केल्यानंतर याच्यावरून तुम्ही लेससुद्धा लावू शकता किंवा तुम्हाला जर लेस लावायला आवडत नसेल तर असाही गळा ठेवला तरीही चालेल. तर आता हा परफेक्ट झालेला आहे. पुढचा शोल्डरचा भाग आणि पाठीमागचा शोल्डरचा भाग मी जुळवून घेतला आहे आणि हे असं शिलाई करून घ्यायचं आहे. हे बघा,
अशा पद्धतीने. आणि नंतर आपण याला बाही जॉईंट करून घेणार आहोत. आणि इथं बघा लेस थोडीशी मोठी वाटते, त्यामुळे मी ही लेस फोल्ड करून घेते. म्हणजे दोन्ही साईडला जी रेड कलरची लेस आहे ती नको वाटते, म्हणजे जास्त निब्बर दिसते. त्यामुळे मी काय करते की एकाच साईडला फक्त रेड कलरची लेस ठेवते आणि एका साईडची मी अशी फोल्ड करून घेते. तर इथं पहा मी एका साईडची लेस फोल्ड करून घेतलेली आहे आणि आता दुसऱ्या साईडची करून घेते. शिलाई केल्यानंतर तुम्हाला दाखवते की याचा लुक प्रॉपर कसा दिसतोय. तर ह्या पद्धतीने आपला पुढचा गळा जॉईन करून घेतलेला आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता अगदी परफेक्ट लुक ह्याचा आलेला आहे. आणि आता आपण बाही शिलाई करून घ्यायची आहे. तर जे 5 इंच आपण मोजून घेतलं होतं ते अजून एकदा तुम्हाला समजण्यासाठी मी दाखवते. आणि त्या ठिकाणी कैचीने कट करून घ्यायचं आहे. हे बघा, म्हणजे काय की ज्यावेळेस आपण ही बाही जॉईंट करतो त्यावेळेस फुगे पाडायचे असतील तर ज्या ठिकाणी आपण हे कैचीने कट केलेलं आहे तिथपर्यंतचा जो पोर्शन आहे तिथपर्यंत शिलाई करायची. आणि त्याचा पुढचा जो पोर्शन आहे त्या ठिकाणी फक्त आपल्याला फुगे पाडण्यासाठीचा कपडा भेटतो असा त्याचा अर्थ होतो. तर हे बघा, जो मिडल पोर्शन आहे तो पहिल्यांदा शोल्डरवरती जॉईंट करून घ्यायचा आणि नंतर जो 5 इंचचा कपडा आहे त्याच्यावरती आपण फुगे पाडून घेणार आहोत. तर हे बघा अशा पद्धतीने. तर काय करायचं की पहिल्यांदा ज्या पद्धतीने आपण प्लेट्स पाडलेले आहेत म्हणजे पफ बनवलेला आहे त्याच्या ऑपोजिट साईडने दुसऱ्या बाजूच्या प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत. याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर याच्या अगोदर मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की पहा. तर इथंही तुम्हाला मी दाखवते. हे बघा, तर इथं आपण पहिल्यांदा शोल्डरचा भाग आहे थोडासा शिलाई करून घेतला आहे आणि पुढे आपण छोट्या छोट्या प्लेट्स पाडून घेतोय. फक्त 3 प्लेट्स पडतात. आता ह्या प्लेट्सची जी तोंडे पुढच्या साईडला आहेत, तर आता पलीकडची बाजू शिलाई करताना त्याची तोंडे ऑपोजिट साईडला करायची आहेत. तर हे बघा, इथं आता आपण ड्रेसची फिटिंग करून घ्यायची आहे. जेवढा कपडा एक्स्ट्राचा आहे तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आणि करेक्ट फिटिंग किती आहे ते मी टिकमार्क करून घेतलं आणि आता आपण जस्ट फिटिंग करून घेतो. हे बघा, इथं मी व्यवस्थित लाईन ओढून घेतलेली आहे. परफेक्ट फिटिंग किती आहे ते व्यवस्थित लाईन ओढून घेतली की आपल्याला पुन्हा पुन्हा फिटिंग करायची गरज नाही. हे बघा, अशा पद्धतीने आपण ड्रेस शिलाई करून घ्यायचा. तर आता हा ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे. खालच्या साईडने फक्त टिप मारून घ्यायची म्हणजे हा ड्रेस रेडी होईल. हे बघा, हा ड्रेस मी शिलाई करून घेतलेला आहे. एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे. तर इथला थोडासा एक्स्ट्राचा कपडा जो इकडे तिकडे झालेला असतो तो मी कट करून घेते आणि 2 इंचाचा एक्स्ट्रा मी कपडा इथं ठेवलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने फिटिंग झाले. आणि आता हा ड्रेस तुम्हाला वेअर करून मी दाखवते. तुम्हाला जर इथं टक्स घ्यायचे असतील तरी घेऊ शकता. मला आवडत नाहीत म्हणून मी घेतलेले नाहीत. तर इथं तुम्ही 6 इंचाचे टक्स घेऊ शकता. तर इथं पहा, फायनली ड्रेस आपला रेडी झालेला आहे. अगदी व्यवस्थित सुपरहिट याचा लुक आलेला आहे. तर इथं पुढच्या साईडला छोट्या छोट्या प्लेट्स तुम्हाला दिसत असतील आणि व्यवस्थित इस्त्री केल्यामुळे त्या सेट झालेल्या आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.